आपला टॉपिक आहे ॲफिलिएट मार्केटिंग लीड हँडलिंग कम्प्लीट सिस्टीम म्हणजे पूर्ण स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलंय. तर स्टार्ट करतोय मी. कम्प्लीट फनल म्हणजे लीड लीड जनरेट, फर्स्ट रिप्लाय, क्वालिफिकेशन, नीड अनालिसिस, प्रोडक्ट रिकमेंडेशन, ऑब्जेक्शन हँडलिंग, फॉलोअप, क्लोजिंग, परचेस, आफ्टर सेल, रेफरल. हे सगळं आपण बघणार आहे. तर फर्स्ट आहे लीड. लीड जनरेट कशी करायची? लीड आली की सर्वात आधी काय करायचं? ओके. तर लीडला लगेच प्रोडक्ट लिंक पाठवू नका. जे लीड तुम्हाला इंस्टाग्राम थ्रू, व्हॉट्सअप थ्रू, फेसबुक थ्रू, कोणतेही एखादी सोशल मीडिया ॲप असेल त्याच्या थ्रू जर लीड येत असेल तर सगळ्यात आधी त्याला लिंक प्रोव्हाइड करू नये. ही सगळ्यात फर्स्ट मिस्टेक आपण करतो की लीड आली की आपण त्याला लगेच लिंक सेंड करतो, म्हणजे रजिस्टर करण्याआधी. ओके, ते करू नये. सुरुवातीला कन्व्हर्सेशन सुरू करा, म्हणजे सुरुवातीला त्यांच्याशी ओळख परिचय करून घ्या. कन्व्हर्सेशन म्हणजे गोष्टी करा, काही त्यांचे बॅकग्राऊंड जाणून घ्या, तुमचे बॅकग्राऊंड काही सांगा, तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचंय ते त्यांच्याकडून तुम्हाला सांगा, त्यांचे ऐकून घ्या तुम्हाला काय करायचंय. ओके. तर सगळ्यात आधी काय करायचं? हाय, तुम्ही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल इंटरेस्ट दाखवला होता, म्हणजे लीड तुमच्याकडे आले आहे, त्यांनी तुम्हाला मेसेज केला आहे, तर त्यांना तुम्ही हे विचारू शकता सगळ्यात आधी. ओके. मी तुम्हाला प्रॉपर डिटेल देण्याआधी एक गोष्ट समजून घ्यायची आहे. तुमचं मेन गोल काय आहे? ओके. त्यांचा लीडचा मेन गोल काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. लीडचा आन्सर येऊ द्या. लीडला उत्तर देऊ द्या, म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, काय गोल आहे त्याचा. ओके. सेकंड म्हणजे लीड क्वालिफिकेशन सिस्टीम. फर्स्ट समजलं तुम्हाला लीड आली की सर्वात आधी काय करायचं आहे? आता सेकंड समजू. लीड क्वालिफिकेशन सिस्टीम. प्रत्येक लीड बद्दल या पाच गोष्टी समजून घ्या. फर्स्ट म्हणजे गोल. तुम्हाला एक्झॅक्टली काय अचीव करायचं आहे हे त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. ओके. प्रश्न नंबर दोन. प्रॉब्लेम. सध्या तुम्हाला सर्वात मोठी डिफिकल्टी कोणत्या गोष्टीमध्ये येत आहे हे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. थर्ड म्हणजे प्रिव्हियस अटेम्प्ट. तुम्ही याआधी कोणते सोल्युशन प्रोडक्ट ट्राय केले आहे का? आपल्या आधी कोणतंही प्लॅटफॉर्म त्यांनी जॉईन केला असेल, कोणाचा प्रोडक्ट घेतला असेल, कोणाची सर्व्हिस बघितली असेल, कोणाचं पॅकेज घेतलं असेल, तर हे विचारणं आपलं काम आहे की तुम्ही आधी कोणतं प्रोडक्ट घेतलं आहे का? आता क्वेश्चन नंबर फोर. बजेट. तुम्ही यासाठी अप्रॉक्सिमेटली किती बजेट कन्सिडर केलं आहे? आता आपण सगळ्या पॅकेजची डिटेल दिली तर मग त्याच्यानंतर हा प्रश्न विचारायचा, बजेट कन्सिडर करायचं. त्यांना कोणतं स्वस्त पडतंय, कोणतं चांगलं होईल त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्याकडे किती बजेट आहे, काय आहे, हे सगळं जाणून घेऊन मग त्यांना पॅकेज सेंड करायचं. ओके. फिफ्थ क्वेश्चन आहे टाइमलाईन. तुम्हाला हे कधीपर्यंत करायचं आहे? तर त्यांना हा प्रश्न विचारायचा की तुम्हाला हा पॅकेज कधीपर्यंत बाय करायचा आहे? आज करायचं आहे, उद्या करायचं आहे, का एक दोन दिवसानंतर करायचं आहे? लीड समजून घेईल. डिटेल प्रॉपरला असल्या तर लीड लगेच जॉईन करेल. लीडला काही गोष्टी समजल्या नसतील तर थोडा वेळ घेईल, नाही तर मग सोडून देईल. ओके. तशा लीडला आपल्याला सोडायचं नाहीये. आज नाही करणार, उद्या नाही करणार, परवा नाही करणार, एक महिन्यानंतर करेल, दोन महिन्यानंतर करेल, तीन महिन्यानंतर करेल, पण तो लीड पॅकेज बाय करेल. कारण तुमची स्टोरी, स्टेटस, मटेरियल वगैरे त्यांना रेग्युलर जात असतो, आपण प्रमोशन वगैरे करत असतो, तर ते माइंडमध्ये फिरत असतात कोणाच्या, लीडच्या माइंडमध्ये फिरत असतं की हा हा कुठून पैसा कमवतोय, कसा कमवतोय, काय करायचंय, कसं करायचंय. मग त्याच्यानंतर तो पॅकेज बाय केल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी जाणून घे. ओके. हे पाच क्वेश्चन लक्षात ठेवायचे. हे मी PDF टेलिग्रामवर अपलोड करून देईल, म्हणजे तुम्हाला समजायला वाचायला इझी होईल. ओके. आता एकाच वेळी पाच क्वेश्चन विचारू नका. कन्व्हर्सेशन नुसार हळूहळू क्वेश्चन विचार. ओके. एकाच वेळी सगळे पाचीचे पाची क्वेश्चन विचारायचं नाही, एक 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 विचारायचं. हळूहळू गोष्टी वाढवायच्या, काही गोष्टी जाणून घ्यायच्या, काही गोष्टी आपल्याकडून सांगायच्या, मग त्याच्यानंतर हळूहळू क्वेश्चन विचारायचे. ओके. आता सेकंड झालंय. थर्ड, लीड स्कोरिंग सिस्टीम. आता स्कोर असतो लीड, म्हणजे जे आपण स्कोर कोणाला देऊ शकतो, जे लगेच पॅकेज बाय करू शकतात, काही करत नाही, काही करणार नाही आहेत, काही करणार आहेत असं. तर स्कोर आहे 8 to 10. 1 ते 10 मध्ये ठेवायचे. 8 to 10 मध्ये लीड असते हॉट.
ते परचेस करण्याच्या जवळ असते म्हणजे ती लगेच परचेस करू शकते. ओके. आता 5 to 7 मध्ये वॉर्म असते, इंटरेस्ट आहे पण अजून क्लॅरिटी नाही की आता पॅकेज बाय करू की नंतर पॅकेज बाय करू. ओके. 3 to 4 कोल्ड, फक्त इन्फॉर्मेशन घेत आहे, बाय करणार नाही. आणि 0 to 2 मध्ये व्हेरी कोल्ड, परचेस इंटेन्शनच कमी आहे. ओके, म्हणजे बाय करणार नाही, फक्त हाय टाइमपास म्हणून हाय मेसेज केलाय. ओके. आता हॉट लीडचे साईन काय असते? प्राइस विचारतो, पेमेंट ऑप्शन विचारतो, परचेस कसं करू विचारतो, प्रोडक्ट कंपॅरिझन करतो, आज स्टार्ट करायचं आहे असं सांगतो. हे हॉट लीड आहे, म्हणजे लगेच बाय करणार. ओके. प्राइस विचारतो, पेमेंट ऑप्शन विचारतो, परचेस कसं करू विचारतो, प्रोडक्ट कंपॅरिझन करतो, आज स्टार्ट करायचं आहे असं सांगतो. लीडला अननेसेसरी लॉंग कन्व्हर्सेशन मध्ये ठेवू नका. त्यांच्याशी जास्त गोष्टी करायच्या नाही. जे हॉट लीड आहे ते लगेच रजिस्ट्रेशन करणार आहे, त्यांच्याशी जास्त गप्पा गोष्टी करायच्या नाही, जास्त प्रश्न विचारायचे नाही. ओके. थर्ड झाला आपला. फोर्थ घेऊ आता, नीड अनालिसिस. आता लीडची ऍक्च्युअल प्रॉब्लेम समजून घ्या. आता लीडला ऍक्च्युअल मध्ये पाहिजे काय? बऱ्याचशा टायमाला लीडला माहीतच नसतं की त्याला ऍक्च्युअल मध्ये काय पाहिजे. ओके. आपल्याला त्यांना सांगायचंय, पटवून द्यायचंय त्यांना काय पाहिजे ऍक्च्युअल मध्ये, ते आपल्याला समजून द्यायचंय त्यांना. ओके. हे त्यांना म्हणतात नीड अनालिसिस. लीडला ऍक्च्युअल त्याला काय पाहिजे त्याला स्वतःला माहित नाही. फ्लिपकार्ट, अमेझॉन जे ऍडव्हर्टाइजमेंट करतात ते हे करतात, हे आपल्याला माहित नसतं पण आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघून ते आपण परचेस करायला जातो. हा ऑफर मध्ये भेटतंय, हे भेटतंय, ते भेटतंय, आपल्याला माहितच नसतं की आपल्याला घ्यायचं काय. आपण जेव्हा फ्लिपकार्ट अमेझॉन ऍप ओपन करतो तेव्हा आपल्याला समजते की हा हे आपल्याला पाहिजे. अननेसेसरी नसताना तरी पण पाहिजे. रिकमेंडेशन फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला वापरायचा आहे कुठं पण. प्रॉब्लेम, सोल्युशन, बेनिफिट, प्रूफ, सीटीए. ओके. प्रॉब्लेम समजून घेतला आपण, सोल्युशन पण दिलं. ऍफलेट असल्यात ते ट्रान्सपरंट ठेवा. ऍफलेट तुम्ही जर असलात ऍफलेट मार्केटिंगमध्ये, तुम्ही ऍफलेट लीडर आहात, तर तुम्ही ट्रान्सपरंट ठेवा, म्हणजे त्यांच्याशी काही लपवायचं नाही, कमिशन वगैरे काहीच नाही. कमिशन मिळत असेल तर ते न लपवू नका. आता तुम्हाला समोरच्या लीड कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला जे कमिशन मिळत असेल ते ते त्यांना सुद्धा सांगा की हा मला एवढं एवढं कमिशन मिळणार आहे. तुम्ही तुमच्या हाताखाली कोणी जॉईन केलं तर तुम्हाला पण तेवढंच कमिशन मिळेल. ओके. तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम दोघी त्यांना सांगायची, म्हणजे त्यांच्याशी काही लपवणार जाणार नाही. मग जे ते तुम्ही सांगणार आहात त्यांना, तर त्यांचा विश्वास, जो कॉन्फिडन्स असतो तो मिळतो आणि ट्रस्ट बिल्ड होतो. ओके. तर 6 पॉइंट, ऍफलेट लिंक कधी पाठवायची. आता लीडचा इंटरेस्ट आपल्याला समजल्यानंतर लिंक पाठवायची हे आपल्याला समजलं. आता रॉंग काय आहे त्याच्यात? हा प्रोडक्ट आहे, लिंक करून बाय करा, हे रॉंग आहे. हे डायरेक्टली पाठवायचं नाही असं. बेटर हा ऑप्शन सुटेबल वाटतो. मी त्याची ऑफिशियल लिंक पाठवत आहे, तुम्ही डिटेल प्राइसिंग आणि टर्म्स चेक करू शकता. काही क्वेश्चन असेल तर मला विचार. ओके. बेटर अन रॉंग हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके. हे जर आपल्याला समजलं तर आपण कोणतंही पॅकेज बाय आणि सेल करू शकतो. बाय तर करलेलंच आहे तुम्ही, सेल करू शकतो आणि कुठं पण करू शकता. ओके. आता 6 झालं. 7, प्राइस ऑब्जेक्शन हँडलिंग. आता प्राइस खूप जास्त आहे, 4,399 प्राइस खूप जास्त वाटते त्यांना. ठीक आहे, आता तुम्ही उत्तर काय द्यायचं आहे? आय अंडरस्टँड प्राइस हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. मी समजू शकतो की प्राइस हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, पण तुम्हाला प्राइस हाय कोणत्या कंपॅरिझन मध्ये वाटते? तुमच्या बजेटनुसार की दुसऱ्या अल्टरनेटिव्हच्या कंपॅरिझन मध्ये? आता ते प्राइस केव्हा हाय वाटते त्यांना की तुमच्या बजेटनुसार एक हाय वाटू शकते, आणि एक कंपॅरिझन म्हणजे दुसरे जे ॲफिलिएट लिंक असतात, ॲफिलिएट मार्केटिंगच्या कंपनीज आहेत, त्यांच्या कंपॅरिझन मध्ये त्या पॅकेजची व्हॅल्यू जास्त वाटू शकते. ओके. तर हे सुरुवातीला रिझन आयडेंटिफाय करा, त्यानुसार सोल्युशन द्या. आता मी विचारून सांगतो, रिप्लाय शुअर. तुम्ही कम्फर्टेबली डिसाईड करा. फक्त एक गोष्ट सांगा, डिसिजन घेण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या इन्फॉर्मेशनची क्लॅरिटी हवी आहे? प्राइस, फीचर, रिझल्ट आणि कंपॅरिझन. मी तुम्हाला आताच सांगितलं. जर तुम्हाला पॅकेजची पूर्ण माहिती असेल तर तुम्ही फीचर पण सांगू शकता, प्राइस पण सांगू शकता, का त्याची जास्त वाढली आहे आणि त्याचा रिझल्ट काय भेटणार आहे, तर आणि दुसऱ्या ॲफिलिएट लिंकपेक्षा हे का चांगलं आहे, आणि कंपॅरिझन केल्यानंतर तुम्हाला हे का सुटेबल आहे.
ओके. तर हे आपल्याला समोरच्याला पटवून द्यायचं आहे. आता नाईन्थ, माझा ट्रस्ट नाही आहे. लीडचा मेसेज आला तुम्हाला की माझा ट्रस्ट नाही, रिप्लाय काय त्याचे बरोबर आहे. परचेस करण्याआधी व्हेरीफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईट, रिव्ह्यू, रिफंड पॉलिसी, टर्म्स अँड कंडिशन आणि प्रोडक्ट इन्फॉर्मेशन चेक करू शकता. फेक स्क्रीनशॉट किंवा फेक टेस्टमोनियल वापरू नका. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. लीडनं उत्तर दिलंय त्यांना की आपल्याला की माझा ट्रस्ट नाही. आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे, बरोबर आहे. परचेस करण्याआधी व्हेरीफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वेबसाईटवर जा, व्हेरीफाय करा ॲक्च्युअलमध्ये वेबसाईट आहे का नाही आहे. मग त्याच्यानंतर वेबसाईटचे रिव्ह्यू बघा, हे त्यांना सांगायचं. रिफंड पॉलिसी चेक करा, खाली असते सगळ्यात खाली रिफंड पॉलिसी असते. टर्म्स अँड कंडिशन पण रिफंड पॉलिसीच्या एक्झॅक्ट खाली आहे. आणि प्रोडक्टची इन्फॉर्मेशन पूर्ण वेबसाईटवर दिलेली आहे, प्राइसिंग, कमिशन वगैरे. आणि काय काय आहे प्रोडक्टमध्ये ते पण सांगितलं आहे. आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी ऑफिशियली अवेलेबल आहात याची इन्फॉर्मेशन देण्यासाठी. ओके. आणि फेक स्क्रीनशॉट टाकायचे नाही, फेक टेस्टिमोनियल टाकायचे नाही, कारण आताच्या काळात लगेच समजते की कोणतं फेक आहे आणि कोणतं काय. पॅकेजचे फेक स्क्रीनशॉट आणि फेक टेस्टिमोनियल वापरायचं नाही. आता टेन्थ, मला दुसरा प्रोडक्ट मिळतोय त्याच प्राइसमध्ये, मी तुम्हाला बोललो ना कम्पॅरिझनमध्ये. आता रिप्लाय द्या. आता हे उत्तर आल्यानंतर रिप्लाय काय द्यायचा आहे, दॅट्स ओके. तुम्ही दोन ऑप्शन कम्पेअर करू शकता. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर कोणते आहे, प्राइस, फीचर, सपोर्ट, क्वालिटी की रिझल्ट. त्या बेसिसवर कम्पॅरिझन करणं बेस्ट राहील. आता कोणताही लीड आजच्या काळात, ज्या काळात आपण पुढे जातोय, जसं जसं काळ पुढे जातोय तसं तसे लोक हुशार होत आहेत. तर ते कम्पेअर करतात. आता मी कोणताही समजा मोबाईल घ्यायला गेलो, तर मी ओप्पो आणि विवोमध्ये कम्पॅरिझन करेल. प्राईजमध्ये, फीचरमध्ये, रिझल्टमध्ये, क्वालिटीमध्ये. ओके. तर मग त्यानुसार मी डिसाईड करेल की मला ओप्पोचा फोन पाहिजे का विवोचा फोन पाहिजे. तर मग तो पण सुद्धा पॅकेजनुसार कम्पॅरिझन करेल की प्राइस, फीचर, सपोर्ट, क्वालिटीमध्ये काय आहे, काय कोणतं पॅकेज सूट राहील. आपल्याला समजून द्यायचं आहे त्याला की हा हा पॅकेज सूट राहील. तुम्ही दुकानात कधी मोबाईल घ्यायला गेले तर तुम्हाला कमी प्राईसपेक्षा जास्त प्राईसचा फोन दाखवला जातो, कारण तो परचेस व्हायला पाहिजे आणि त्याचा बेनिफिट त्यांना खूप जास्त असतो. ओके. कम्पॅरिझन करू द्या, पण तुम्हाला तुमचा प्रोडक्ट बेस्ट आहे हे सांगायचं आहे. ओके. आता 11 पॉईंट, आता 7 डेज फॉलोअप सिस्टीम सगळ्यात महत्वाचं आहे. डे 0 इनिशियल, काय उत्तर द्यायचं आहे, हाय तुम्ही प्रोडक्ट बद्दल इन्क्वायरी केली होती, तुमचा मेन गोल काय आहे, हे आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं. आता डे 2 मध्ये चेक इन. दुसऱ्या दिवसा डे 1 मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, सांगायचं आहे, हाय काल आपण जी इन्फॉर्मेशन डिस्कस केली होती त्याबद्दल काही क्वेश्चन आहे का. डे 3, डे 2 मध्ये सॉरी, व्हॅल्यू, लीडला युजफुल इन्फॉर्मेशन द्या, जे त्याला पटेल तसं, सिम्पल, सिस्टमॅटिक. डिफिकल्टी वाढवायचं नाही, कॉम्प्लिकेटेड कन्व्हर्सेशन करायचं नाही. एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, प्रोडक्ट चूज करताना फक्त प्राइस नाही तर त्याचे बेनिफिट सुद्धा चेक करणे इम्पॉर्टंट आहे. ओके. कमिशन वगैरे, फीचर्स, बेनिफिट्स, कोर्स, त्याचा फायदा पुढे चालून काय होणार आहे ते समजून देणं आपलं काम आहे. डे 3 मध्ये ऑब्जेक्शन, डिसिजन घेण्याआधी तुम्हाला सध्या कोणत्या पॉइंट बद्दल जास्त डाऊट आहे हे विचारणं आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे. आता डे 5 रिमाइंडर, सॉरी हिच्यात काहीतरी चुकी झाली आहे. डे 4, ठीक आहे मी डे 4 ऍड करून देईल तुम्हाला. डे 3 मध्ये ऑब्जेक्शन झालं आपलं. डे 5 मध्ये रिमाइंडर, जस्ट चेक इन, म्हणजे त्यांना चेक करतोय आपण. जर तुम्हाला अजूनही काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची असेल तर मी तुम्हाला अवेलेबल ऑप्शन मधून समजून सांगू शकतो. रिमाइंडर, जस्ट चेक इन, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मी तुम्हाला अवेलेबल ऑप्शन समजून सांगू शकतो. डे 6 मध्ये त्यांना मेसेज करायचा आहे, सर तुम्हाला कोणत्या पॅकेजमध्ये काय इन्फॉर्मेशन द्यायची आहे, काय इन्फॉर्मेशन हवी आहे ते तुम्ही मला विचारू शकता. आणि तुम्हाला बजेटचा काही इश्यू वगैरे येत आहे का ते पण तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही कोणत्या पॅकेजचं जर कम्पॅरिझन केलं असेल तर तुम्हाला कोणतं सुटेबल राहील हे मी तुम्हाला सांगू शकतो. ओके. हा डे 6 आहे.
आणि डे 7 मध्ये फायनल फॉलोअप, लास्ट फॉलोअप फ्रॉम माय साईड. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला सांगा, जर आता राईट टाइम नसेल तर नो प्रॉब्लेम. त्यांना इंटरेस्ट वाटतोय तर ते आता लगेच तुम्हाला रिप्लाय देतील. आणि जर राईट टाइम नसेल तर नो प्रॉब्लेम, जास्त फोर्स नाही करायचा लीडला. आता 12 लीड मॅनेजमेंट सेट. आता मी तुम्हाला यानंतर लीडला जे नर्चर लिस्टमध्ये शिफ्ट केले आपण, त्याच्यानुसार लीड मॅनेजमेंट शीट बनवायची. गुगल शीटमध्ये कॉलम्स ठेवायचे. नेम, सोर्स, प्रोडक्ट, गोल, बजेट, स्टेटस, लास्ट कॉन्टॅक्ट, नेक्स्ट फॉलोअप आणि रिझल्ट. हे सगळ्यात सोपं आहे. गुगल शीट सध्या फ्री आहे. तर गुगल शीटमध्ये कॉलम बनवायचे. कॉलम सुद्धा इझी बनवता येतात. मोबाईलमध्ये तुम्ही कसंही कुठेही काही बनवू शकता. नेम, सोर्स, प्रोडक्ट, गोल, बजेट, स्टेटस हे सगळं कॉलम ठेवायचे. छोटे 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 कॉलम करायचे. थोडे थोडे शीट वाढवायचे आणि नाव मावेल तेवढं जागा सोडायची. सोर्स काय आहे, कुठून आलंय, व्हॉट्सअपवरून आलंय, इंस्टाग्रामवरून आलंय, फेसबुकवरून आलंय, तशी ठेवायची. प्रोडक्ट कोणत्या प्रोडक्टसाठी इंटरेस्टेड होते ते प्रोडक्ट टाकायचे. गोल काय होतं ते त्यांचे गोल डिसाईड करून घ्यायचे. बजेट किती आहे त्यांचा, म्हणजे 1300, 1400, 1500, 5000, 7000, 10,000. स्टेटस काय आहे, बाय केलेला आहे, नाही केलेला आहे, असे. लास्ट कॉन्टॅक्ट, जेव्हा आपण लास्ट मेसेज केव्हा केला होता. आणि नेक्स्ट फॉलोअप आपल्याला केव्हा घ्यायचं आहे. नेक्स्ट फॉलोअप म्हणजे 1 महिन्यानंतर लगेच घ्यायचं आहे, 2 महिन्यानंतर लगेच घ्यायचं आहे, 1 वीक नंतर लगेच घ्यायचं आहे, 1 दिवसानंतर लगेच घ्यायचं आहे, असं. आणि रिझल्ट काय आहे, कन्वर्ट झालेला आहे, नाही झालेला आहे, असे सगळे एक एक गोष्टी आपल्याला माहीत करायला पाहिजे. आणि एवढं काम आपण फक्त 10 मिनिटात, 10 ते 15 मिनिटात करू शकतो. दिवसाला फक्त 10 ते 15 मिनिटं देऊन आपण या गोष्टी करू शकतो. आता स्टेटसमध्ये काय, न्यू, जे नवीन आलेले आहेत, कॉन्टॅक्टेड, क्वालिफाईड, इंटरेस्टेड, लिंक, सेंड, फॉलो, परचेस, लॉस्ट. हा दुसरा कॉलम. दुसरी शीट क्रिएट करायची, एवढे सगळे टाकायचे आणि त्यांचे नाव स्टेप बाय स्टेप टाकायचे. ओके. एक कॉलम सुद्धा बनवू शकतात की व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर आणि पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर दोघे वेगवेगळे असतात, तर दोघे वेगवेगळे टाकायचे कॉलम. ओके. आता थर्ड, इंस्टाग्राम डीएम फनल. इंस्टाग्राममध्ये फनलमध्ये रील, ॲड, डीएम, क्वालिफिकेशन, कन्व्हर्सेशन, रिकमेंडेशन, लिंक, फॉलो.